भयकंपित झाला, संसाराचं रूप ऐकून थरथर कापायला लागला. तेव्हा त्याला सांगितलं खणे बाबा, असा हा संसार असल्यामुळं याच्यात रमण्यात अर्थ नाही, बाजूला व्हावं, विरक्त व्हावं. तेव्हा तुला आत्ता सांगितलेलं ज्ञान हृदयात टिकतं, परिणामक्षम होतं. राजाला ज्ञान झालं, भरताचं काम संपलं. पुढं भरताच्या वंशाचं वर्णन आहे, पुढे भुवनकोशाचं वर्णन आहे. भुवनकोशाचं वर्णन म्हणजे पूर्वी सांगितलेले जे द्वीप, समुद्र वगैरे जे आहेत की नाही, सप्तद्वीपामध्ये प्रियव्रत राजानं पृथ्वीचा विभाग केला. नववर्षामध्ये अग्निध्रानं त्याच्या राज्याचा विभाग केला, त्याच्या द्वीपाचा विभाग केला. 7 समुद्र निर्माण झाले. हे सगळं जे वर्णन आहे की नाही, ते द्वीप, वर्ष, समुद्र, या सगळ्याचं परिमाण काय, याचं लक्षण काय, कुठून कुठपर्यंत कोणत्या द्वीपाची गणना करायची, कुठून कुठपर्यंत कोणता समुद्र समजायचा, कोणत्या 2 समुद्राच्या मधल्या भागाला कोणता द्वीप म्हणायचं, हे सगळंच्या सगळं भुवनकोशाच्या वर्णनात आपल्याला विस्ताराने सगळं सांगितलंय, बारकाईनं सांगितलंय. भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या माणसाकरता हे उपयुक्त आहे. पुढे गंगेचं वर्णन आहे. संकर्षणाने केलेलं शंकराने केलेलं भगवान संकर्षणाचं स्तवन आहे. गंगा मातेचं वर्णन आहे. ही गंगा कशी प्रगट झाली. गंगेच्या वर्णनात पहिल्यांदा असं सांगितलं, आपण गंगेच्या तीरावर आहात म्हणून तेवढा थोडा विषय सांगून पुढे जातो, कारण सगळं लवकर लवकर आटोपायचं जरी असलं तरी जिच्या तीरावर आहोत तिचं तरी थोडं बघा की गंगा प्रगट कशी झाली. ते बलिराजाकडं त्रिपाद भूमीचं दान मागाय करता जेव्हा वामन परमात्मा गेले की नाही, प्रभू वामन रूपाने गेले की नाही, दान दिल्याबरोबर त्याने त्रिविक्रम रूप धरलं. एक पाय त्रिविक्रम रूपाने ऊर्ध्व दिशेला भगवंताने जो नेला तो वर जाता 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 सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेला म्हणे. अगोदर तो सत्यलोकाचाही भेद करून ब्रह्मांडाच्या बाहेर गेला आणि ब्रह्मांड बाह्य अशी जलधारा भगवंताच्या चरणावर पडून जी आत आली ती गंगा माता आहे. ब्रह्मांड बाह्य जलधारा आहे, भगवत स्वरूप असलेली जलधारा आहे. ब्रह्मांडाच्या आत जे आहे ऐका ते ब्रह्मदेवानं केलेलं आहे आणि ब्रह्मांडाच्या बाहेर जे आहे ते भगवंताचं आहे. साक्षात भगवंताच्या असलेली सत्तेत असलेली ती जलधारा सत्यलोकात आली. तो चरण जेव्हा सत्यलोकात गेला होता तेव्हा ब्रह्मदेवाने माझ्या आराध्याचा चरण कमल म्हणून आपल्या कमंडलूतलं पाणी देवाच्या चरणावर ओतलं. ती एक जलधारा सुरू झाली. ब्रह्मांड बाह्य जलधारा, ब्रह्मदेवानं आपल्या कमंडलूतलं भगवंताच्या चरणावर ओतलेलं जल त्याची एक धारा, या 2 धारा मिसळून पुढे निघाल्या. ध्रुवाच्या आढळपदामध्ये ती जलधारा प्राप्त झाली. ते माझ्या देवाचे चरण तीर्थ म्हणून ध्रुवानं आपल्या मस्तकावर ते तीर्थ धारण केलं. पुढे ती जलधारा निघाली, सप्त ऋषींपर्यंत प्राप्त झाली. सप्त ऋषीपासून ती पुढे निघाली. करोडो करोडो आकाशातली विमानं ही जलधारा पाहत असताना ही जलधारा मेरू शिखरावर पडले. मेरू शिखरावर पडल्यानंतर तिथं सीता, अलकनंदा, चक्षु, भद्रा या 4 नावानं वेगवेगळ्या स्थानात ती प्रगट झाली आणि त्या 4 धाराचं एकीकरण होऊन भरतवर्षामध्ये आलेली जी जलधारा आहे तिचं नाव आहे गंगा. गंगा शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना आपल्याकडे असं सांगितलं जातं बा, गमयती भगवत पदम इति गंगा. जे भगवत पदाचं ज्ञान आपल्याला घडवून देणारी आहे तिचं नाव आहे गंगा. गंगेचा प्रादुर्भाव, तिचं वर्णन. ही 9 वर्ष आहेत ना, अग्निधराने आपल्या द्वीपाचा विभाग 9 वर्षात केला. त्या 9 वर्षाची वर्णन आहेत. भद्राश्व वर्ष, हरिवर्ष, केतुमाल वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्मय वर्ष, कुरु वर्ष, किंपुरुष वर्ष, भारत वर्ष, या सगळ्या वर्षांचं वर्णन केलं. हे कशा करता सांगितलं तर त्या त्या स्थानामध्ये देव एका विशिष्ट रूपानं नांदतात आणि तिथे तिथे एक एक विशिष्ट भक्त विशिष्ट मंत्राने देवाची उपासना करतो. म्हणजे देवाचं रूप, देवाच्या रूपाच्या उपासनेकरता तिथला एक विशिष्ट अधिकारी भक्त आणि त्या रूपाच्या उपासनेकरता त्या भक्ताने घेतलेला एक मंत्र, या 3 गोष्टी प्रत्येक वर्षाच्या बाबतीमध्ये सांगितल्या. भद्राश्व वर्षामध्ये भद्रश्रवा राहतात, भगवान हयग्रीव रूपात राहतात, त्यांची उपासना, त्याचा मंत्र दिला आहे. हरिवर्षामध्ये प्रल्हाद राहतात. सेवक कोण? प्रल्हाद. सेव्य कोण? नरहरी. मंत्र काय?
ओम नमो भगवते नरसिंहाय नमस्ते जस्तेजसे आविराविर्भव वज्रनख वज्रदंष्ट्र कर्माशयान रंधय रंधय तमो ग्रस ग्रस ओम स्वाहा अभयमभयमात्मनि भूयिष्ठा ओम क्षरौम या मंत्राने ते उपासना करतात. कर्माशयान रंधय रंधय तमो ग्रस ग्रस सगळे शब्द महत्वाचे आहेत. देवा काय करा? कर्माशयाचा माझा नाश करा, नाश करा. माझ्या अज्ञानाचा नाश करा, नाश करा. तमो रंधय रंधय खलबत्त्यात घालून एखादा पदार्थ जसा रगडून टाकावा तसं माझं तम म्हणजे अज्ञान रगडून टाका देवा, रगडून टाका. केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मी माता राहते. कामदेवाच्या रूपात भगवान तिथे राहतात, ती त्यांची उपासना करते. रम्यक वर्षात सत्यव्रत मनू राहतात, मत्स्य भगवंताची उपासना करतात. हिरण्मय वर्षामध्ये पितृराज अर्यमा राहतात, कच्छप भगवंताची उपासना करतात. कुरुवर्षामध्ये पृथ्वी देवी सेवक आहेत, वराह भगवान तिथले सेव्य आहेत. किंपुरुष वर्षामध्ये हनुमान सेवक आहेत, सीताराम उपास्य आहेत. भारतवर्षामध्ये मुख्य सेवक आहेत नारद. आराध्य कोण? नरनारायण. भारतवर्षाचं दिव्य वर्णन केलं. अहो अमीशाम किमकारी शोभनम. या भारतवर्षीय प्रजाजनांनी काय भाग्याचं काय पुण्यकर्म केलं कोण जाणे. प्रसन्नेशाम स्विरत स्वयं हरिही. किंवा हे भारतवर्षा जन्माला आले म्हणून भगवान यांच्यावर फक्त भारतात जन्मले म्हणून संतुष्ट कळत नाही म्हणे. यैर्जन्मलब्धम नृषु भारताजिरे मुकुंद सेवोपैकम स्पृहाहिनः. सगळे देव म्हणतात की बाबा मुकुंदाच्या भगवंताच्या सेवेला उपयोगी असलेला मनुष्याचा देह यांना मिळाला, ज्या देहाची आम्हाला सुद्धा इच्छा होती. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा. असं हे भारतवर्षाचं वर्णन. पुढं अन्यान्य द्वीपाचं वर्णन, लोकालोक पर्वताचं वर्णन. हे सगळं कशा करता सांगितलं? 20 अध्यायापर्यंतची ही सगळी संगती कशा करता? 20 अध्यायात राजे लोकाकडून या भूमंडळावर परमेश्वरानं जगाच्या रक्षणाकरता केलेली योजना. संपलं. 20 अध्यायाचं चिंतन झालं. पुढं चला. पुढच्या 3 अध्यायामध्ये काय आहे? सूर्याचा रथ. ऊर्ध्वलोकातल्या रक्षणाची व्यवस्था. सूर्याचा रथ, त्याची गती, त्याची मर्यादा, सोम शुक्रादी ग्रह, त्या ग्रहांच्या गती स्थितीचा जगावर होणारा परिणाम. त्याच्या पुढे एका अध्यायानं सांगितलं शिशुमार चक्र. शिशुमार म्हणजे सुसर. शेपूट आणि तोंड एका ठिकाणी आणून कुंडलीभूत होऊन पडलेली जी सुसर असते ना, तिची जशी आकृती दिसावी, आकाशामध्ये असलेल्या नक्षत्रांची स्थिती तशी आहे. कुंडलीभूत होऊन पडलेल्या सुसरीच्या कोणत्या अवयवाच्या ठिकाणी कोणती कोणती नक्षत्र आहेत याचं विस्तारानं वर्णन करणारा अध्याय म्हणजे शिशुमार चक्र. सगळं सांगितलं कशा करता? सूर्य, ग्रह, शिशुमार चक्र. 3 अध्यायातलं वर्णन. ऊर्ध्वलोकातली भगवंताची जगत रक्षणा करता झालेली व्यवस्था. पुढच्या 3 अध्यायात काय आहे? अधोमर्यादा सांगितली आहे. राहू इत्यादिकांची अधोलोकातली स्थिती. शेषाचं वर्णन. आणि शेवटच्या अध्यायामध्ये नरकाचं वर्णन. ज्यानी ज्यानी पाप, जगत रक्षणा करता नरक आहे आवश्यक आहे. ज्याने ज्यानी पाप केलं त्यांच्या करता दुःखाची योजना करण्यासाठी नरकाची योजना भगवंतानी करून ठेवलेली आहे. किती तिथं यातना. मारिते तोडिते झोडिते निष्ठुर. मारिते तोडिते झोडिते निष्ठुर. मारिते तोडिते झोडिते निष्ठुर. मारिते तोडिते झोडिते निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर बहुसाल. मारिते तोडिते झोडिते. मारणं, समोर धरून ठोकणं जे असतं त्याला मारणं म्हणतात. तोडणं माहिती आहे. झोडणं म्हणजे चाबूक वगैरे घेऊन समोर दूरच्या माणसाला असं फटकारून जे मारणं असतं ना, याला झोडणं म्हणतात. मारणं वेगळं, झोडणं वेगळं. फळ पाडाय करता काठीनं जर त्याला असं फळाला नेमकं मारलं तर ते काय झालं? मारणं झालं. आणि बाभळीच्या सगळ्या शेंगा गाळाय करता मोठा भाला बाभळीमध्ये घालून जर हलवलं तर ते झोडणं झालं.
मारणं झोडणं असं आहे. एक नेमका एक फटका मारणं आहे, सगळं झोडपून काढणं हे झोडणं आहे. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. नाटामध्ये आले नो संसारा तुम्ही एक करा, त्या अभंगात सगळं बघा ना, काय 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 त्या नरकाच्या यातना आहेत बघा. नाही त्या यमासी करुणा, बाहेरी काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसा धान्या, चोर यातना धरी येतो, नाही दिले पावैल कैसा, चालता पंथ तेने ओळसा, नसेल ठाऊके ऐकतो कैसा, नीतीबंदी जैसा धरून या, क्षणे कनागी वापाई, नसल वेतया करिता काही, ओढीती काटवणा सोयी, अग्निस्तंभ बाही कवटाळविती, देखोनी अंगे कापती, तय नदी माझी चालविती, लागे ठावना न सर्वे बुडविरती, वरी मारिती यमदंड, तहान बुक न सहावे वेळ, तो राखिती किती एक काळ, पिंड पाळूनी कैसा शीतळ, तो तप्त भूमी ज्वाळ लोळविती, म्हणून करा असं काही साय असते पुढचं वेगळं. अशी नरकाची योजना सुद्धा भगवंतानी जगाच्या रक्षणाकरता जी केली. नरक पहिल्यांदा 5 सांगितले, पुढे 28 सांगितले, पुढे शेकडो सांगितले, पुढे हजारो सांगितले. एक अध्यायात नरकाची योजना करून जगत रक्षणाकरता परमेश्वरानं केलेल्या सगळ्या व्यवस्थेचा विचार करणारा, स्थितीचा विचार करणारा पंचम स्कंद संपला. 6वा स्कंद बघायचंय, थोडं भजन करा. गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठल, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, पंढरी निवास हरी पुरंदर विठ्ठले, पुरंदर विठ्ठले, पंढरी निवास हरी पुरंदर विठ्ठले, पंढरी निवास हरे पुरंदर विठ्ठले, पुरंदर विठ्ठले पांडुरंग विठ्ठले, पुरंदर विठ्ठले पांडुरंग विठ्ठले, पुरंदर विठ्ठले पांडुरंग विठ्ठले, पुरंदर विठ्ठले पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, पंढरी निवास हरी पुरंदर 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 विठ्ठले, पुरंदर विठ्ठले, पुरंदर विठ्ठले, पुरंदर विठ्ठले, पुरंदर विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, गोविंद नारायण पांडुरंग विठ्ठले, पंढरी निवास हरी पुरंदर 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 विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पंढरीनाथ विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पंढरीनाथ विठ्ठले, पंढरीनाथ विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पंढरीनाथ विठ्ठले, पांडुरंग विठ्ठले, पंढरीनाथ विठ्ठले, पांडुरंग 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 विठ्ठले, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. राजोवाच
निवृत्तिमार्गः कथितादौ भगवता यथा कर्मयोगोपलब्धेन ब्रह्मणा यद संस्कृतिः. षष्ठ स्कंदाला प्रारंभ करतो. षष्ठ स्कंदात लक्षण कोणतं पुराणाचं तर पोषण. पोषण शब्दाचा अर्थ काय? पोषण म्हणजे सुद्धा एक प्रकारची स्थितीच आहे. दोन पद्धतीनं जसा उत्पत्तीचा विचार पाहिला त्या पद्धतीनं दोन पद्धतीनं स्थितीचा विचारही भागवतात आहे. पहिल्या पंचम स्कंदामध्ये आपण स्थितीचा विचार केला. षष्ठ स्कंदामध्ये पोषणाचा विचार आहे. स्थिती आणि पोषणात फरक काय? परमात्मा सगळ्या जगाचं कर्मानुसार जे पोषण करतो, रक्षण करतो त्याला म्हणतात स्थिती. आणि भक्ताच्या बाबतीमध्ये त्याच्या प्रारब्धाधिकाचा विचार न करता त्याच्याकडून मर्यादातिक्रम होऊनही परमात्मा भक्ताचं जे रक्षण करतो त्याला म्हणतात पोषण. अतिलंघित मर्याद भक्त रक्षण लक्षणम पोषणम. श्रीधराचार्यांनी पोषणाची व्याख्या केली. ज्याच्याकडून शास्त्राच्या मर्यादेचं उल्लंघन झालं असाही मनुष्य जीव भक्तीत प्रवृत्त असेल तर परमात्मा त्याचं रक्षण करतो त्याला म्हणतात पोषण. उदाहरण या स्कंदात 3 उदाहरण आहे. एक माणसातला भक्त आहे, एक देवातला भक्त आहे, एक असुरातला भक्त आहे. देवातला कोण? माणसातला कोण आहे? अजामिळ आहे. मर्यादातिक्रम होऊनही नामस्मरणात प्रवृत्त झाला, देवाने रक्षण केलं. देवातला कोण आहे? इंद्र आहे. बृहस्पतीचा अपमान करतो, मर्यादातिक्रम झाला, आपण भगवंताला शरण जातो, देव रक्षण करतात. असुरातला कोण आहे? वृत्रासुर आहे. इंद्राला म्हणजे देवाच्या राजाला गिळून टाकण्याचा अपराध करतो, पण मागच्या जन्मामधले काही चित्रकेतूच्या देहातले भक्तीचे संस्कार होते म्हणून भक्ती करतो, देव त्याचं रक्षण करतो. मर्यादातिक्रम झाला तरीही भगवत भक्तीत प्रवृत्त झाल्यावर देव जे रक्षण करतो ते पोषण. हे तिघाचं चरित्र या स्कंदात आहे. एक नाम प्रकरण आहे, एक ध्यान प्रकरण आहे आणि एक अर्चन प्रकरण आहे. पहिल्या 3 अध्यायामधून नाम प्रकरण अजामिळाचं चरित्र, पुढच्या 14 अध्यायातून ध्यान प्रकरण, ते विश्वरूप वृत्रासुर वगैरे सर्वांचा प्रसंग. आणि पुंसवन व्रताच्या निमित्तानं शेवटच्या 2 अध्यायामध्ये अर्चन प्रकरण आहे. पूजा कशी करावी या संबंधातला विचार संपलं. 19 अध्यायाचा स्कंद. मागच्या स्कंदामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये नरक सांगितले, नरक ऐकले. ऐकल्याबरोबर राजा घाबरला, परीक्षिती घाबरला. आणि या नरकातून मुक्त राहण्यासाठी नरकाचा आपल्याला दोष लागू नये, नरकात जाणं घडू नये याच्याकरता माणसाच्या हातात काही साधन आहे की नाही? मग शुकाचार्याने सांगितलं नामस्मरण. नामस्मरणासारखं साधन नाही बाबा. नामस्मरणाने नरकात जाण्याची योग्यता असणाराही उद्धरून गेला, असं उदाहरण आहे. अत्रैवोदाहरन्तीमम इतिहासम पुरातनम. शुकाचार्याने सांगितलं अशी एक कथा आहे, एक पुरातन इतिहास आहे. म्हणजे शुकाचार्याच्या दृष्टीनं पुरातन असलेला हा इतिहास आहे. शुकाचार्याच्या दृष्टीनंही पुरातन असलेला हा इतिहास शुकाचार्य सांगायला लागले. काय सांगतात? कान्यकुब्ज देशामध्ये एक अजामिल नावाचा ब्राह्मण होता. चांगला होता, सज्जन होता, सदाचारी होता. पतिव्रता बायको घरी होती, लहान लहान मुलं होते, म्हातारे मायबाप होते. सेवा करत होता, संसार चांगला सांभाळत होता. देवाची सेवा, अतिथीची सेवा, अग्नीची सेवा, वेदाचा अभ्यास, सगळं चांगलं होतं, सगळं चांगलं होतं. एका दिवशी हा अजामिल सकाळी उठल्याबरोबर रोज देवाच्या पूजेला लागणारी फुलं, अग्नीच्या सेवेला लागणाऱ्या समिधा आणायला रानात जात होता. रोज जायचा यायचा. एका दिवशी असाच गेला आणि रस्त्यानं परत येत असताना मात्र रोजच्या रस्त्यानं यायच्या ऐवजी एका आडमार्गानं आला. त्या मार्गात वेश्याची वस्ती होती. एक वेश्या उन्मत्त, एक तिच्या बरोबर पुरुष, दोघांनी मद्यपान केलेलं, दोघंही विवस्त्र, सगळा पशुधर्म रस्त्यावर चाललेला. क्षणभर अजामिळाचं लक्ष त्या वेश्येच्याकडे गेलं आणि वेश्येत मन गुंतलं. क्षणभर कुसंग झाला. आमचे गुरुजी सांगत असत, परमार्थ करणाऱ्या माणसाला दुर्जनाचा संग कसलाच चालत नाही, कसलाच चालत नाही. कसलाच म्हणजे अनेक पद्धतीनं दुर्जनाच्या संघाचं गुरुजी वर्णन करत होते. दुर्जनाच्या जवळ राहणं हा दुर्जनाचा संघ.
दुर्जनाच्या पद्धतीचं खानपान करणं हा दुर्जनाचा संग. दुर्जनाच्या पद्धतीची वेशभूषा असणं हा दुर्जनाचा संग. गुरुजी सांगत असत आमचे. माझ्या समोर घडलेलं उदाहरण सांगतोय. आमच्या भागात नांदेडच्या जवळ एका गोदावरीच्या तीरावर एका स्थानामध्ये गुरुजी भागवत सांगायला आले होते. तर ते आपल्याला माहिती असेल, कपिलेश्वर, तिथं गुरुजी भागवत सांगायला आले. भागवत झाल्यानंतर गुरुजी सकाळच्या वेळेला वेळ रिकामा असायचा, कोणीतरी काहीतरी गुरुजीला विचारायला वगैरे यायचं. देवपूजा झाली गुरुजी की असं सोहळ्यात बाजूला बसायचे, कोणी विचारायला आलं त्याला काही प्रश्नाची उत्तरं सांगायचे. संसारातल्या काही अडचणी कोणी विचारल्या तर सांगत असत काही. गुरुजीची पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर त्या देवाचं तीर्थ, तुलसी दल आणि देवाला काहीतरी नैवेद्याला समर्पण केलेला प्रसाद आलेल्या 10-5 माणसाला ते पुरेपर्यंत गुरुजी प्रसाद म्हणून द्यायचे. माझं कीर्तन होतं रात्रीला, मी थांबलो होतो. मी प्रसाद घेतला, बाजूला बसलो. एक माणूस आला गुरुजीच्या समोर, त्यानं हात पसरला प्रसाद द्या म्हणून. गुरुजीने त्याच्याकडे असं वरून खालपर्यंत पाहिलं. बाजूला हो म्हणे, थोडा बाजूला हो. प्रसाद दिला नाही त्याला, प्रसाद दिला नाही. थोड्या वेळाने मी गुरुजीला विचारलं, म्हणले त्याला प्रसाद का दिला नाही? तो म्हणले खाटकाची लुंगी नेसून आला होता. म्हणले देवाचा प्रसाद कसा द्यायचा त्याला? माणूस माझ्या परिचयाचा होता. बाहेर जाऊन त्याला सांगितलं, बाबा तुला प्रसाद घ्यायचा असला तर धोतर नेसून ये, मग मिळतो, नाहीतर मिळत नाही. वेशभूषेचा कुसंग चालत नाही, खानपानातला कुसंग चालत नाही. भावदुष्ट नामदुष्ट पदार्थ खाता येत नाहीत आपल्याला. भावदुष्ट पदार्थ खायचा नाही. ज्या पदार्थाकडे पाहिल्याबरोबर भावना विचित्र होते तो पदार्थ जरी खाण्याला योग्य असला खायचा नाही. ज्या पदार्थाचं नाव दुष्ट आहे त्या पदार्थाचा आपण स्वीकार करायचा नाही. गुरुजी उदाहरण सांगत असत त्याच्याकरता. गुरुजी चहा घेत होते. एका घरी गेलो म्हणले, त्या घरच्या लोकांनी मला विचारलं, शास्त्री चहा घेणार का? घेणार, करा म्हणे. चहा घ्यायचं ठरलं. चहा करायला त्या माणसाने घरामध्ये सांगितलं आणि चहा करता करता त्या बाईने घरातून सांगितलं, म्हणे अहो साखर संपली, जरा चहा करायला साखर नाही. आणि यानं काय सांगावं? तर म्हणलं परवा संक्रांत झाली की तुमचे वाणाचे आलेले कोंबडे टाका साखरेचे त्याच्यात. साखरेचे केलेले कोंबडे टाका म्हणले त्याच्यामध्ये. गुरुजीने सांगितलं चहा घेत नाही म्हणले तुझा आता, तुझ्या भांड्यातला सुद्धा चहा चालत नाही आता मला, कारण का कोंबडे घातलेत म्हणले त्याच्यात. कोंबड कशाचं होतं? साखरेचं होती. काय साखरच होती. नाव कोंबडा आलेलं चालत नाही म्हणले आता मला, चालत नाही. नामदुष्ट पदार्थ सेवन नको. कुसंग आहे तो आहारातला. आहारातला कुसंग चालत नाही. खानपानातला कुसंग चालत नाही. दर्शनातला कुसंग चालत नाही. दर्शनातला कुसंग चालत नाही. आपल्या डोळ्यासमोर जे दृश्य येतं त्याच्यामध्ये काहीतरी अयोग्य आहे असं वाटलं, लगेच दृष्टी तिथून माघारी फिरली पाहिजे. काही चालत नाही. कशाही पद्धतीचा दुर्जनाचा संग मनुष्याच्या जीवनामध्ये घडलेला मनुष्याच्या जीवनाचं वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. क्षणभर वेश्या दर्शन झालं, नाजामिळाचं मन बदललं. वेश्येनं मन त्याचं ओढलं. घरी आला, देवपूजेत, अग्नीच्या सेवेत, वेदाच्या अभ्यासात, मायबापाच्या सेवेत, अतिथीच्या सेवेत, बायका मुलात आपलं मन गुंतवण्याचा अजामिळानं प्रयत्न केला, पण मन सतत तिकडं ओढायला लागलं, वेश्येकडं. स्वतः चरित्र इथं भागवतात नाही, पण अन्य पुराणातून फार सुंदर विस्तारानं चरित्र हे आलंय. अजामिळानं आपल्या अंतःकरणाची समजूत घालण्याचा स्वतः प्रयत्न केला, मन समजत नाही. बायकोकडून समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मनाची समजलं नाही. मित्राकडून समजूत घातली, मन समजलं नाही. माय बापाकडून मनाची समजूत घातली, समजलं नाही. गुरुजनाकडून मनाची समजूत घातली, मन समजलं नाही. वेश्येकडे ओढल्या गेलं. घरदार सुटलं, पतिव्रता बायको सुटली, लहान लहान मुलं सुटली, वेदाशास्त्राचा अभ्यास सुटला, देवधर्म सुटला, अग्निसेवा सुटली, अतिथी पूजन सुटलं. अशामुळे वेश्येच्या संगतीत जाऊन राहिला.
तारुण्यात जो गेला तो 88 वर्षाचा होईपर्यंत अजामिळ तिच्याच संगतीत, तिथेच संसार, तिथेच 10 मुलं झाली. तिच्या संतोषासाठी नाही ते दुराचार अजामिळाला करावे लागले, ते सगळे अजामिळानं केले. अशा अवस्थेमध्ये शेवटच्या वयात त्याला एक संतान झालं, 10वं संतान. भागवतात नाही पण अन्य पुराणामध्ये असं आहे, ते 10वं संतान झालं. त्या संततीच्या जन्माचा 11वा दिवस होता. अजामिळ कुठेतरी गावाला गेलेला होता. घरी त्याची ती वेश्या आणि सगळी मुलं होती. पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळच्या वेळेला खूप पाऊस पडायला लागला आणि रस्त्याने 4 महात्मे प्रवासाला निघालेले अपरिचित त्या गावामध्ये थांबले. महात्म्यांनी विचार केला कुठेतरी रात्रीला आता थांबलं पाहिजे पावसात. त्यांना घर लागलं त्या अजामिळाचं. दरवाजा ठोठावला. बाई बाहेर आली. दरवाजा उघडला. तिनं महात्म्यांना आत घेतलं. त्याने विचारलं, म्हणे बाई आम्हाला इथे राहता येईल रात्रभर? माहिती नाही हे वेश्याचं घर आहे. महात्मे राहिले. रात्रभर राहिलेल्या आता महात्म्यांना सकाळ उठल्याबरोबर पुढचा प्रवास करायचा म्हणून ते उठले. बाईला हाक मारली, म्हणे बाई तुझं दार लाव, आम्ही निघालो, पुढचा प्रवास आम्हाला करायचा आहे. त्या बाईने त्यांना विचारलं, म्हणे महाराज एक विचारू? काय? मी नुकतीच प्रसूत झाले. आनंद आहे बाई. मला मुलगा झाला, आनंद आहे. आज माझा 12वा दिवस आहे. 12व्या दिवशी नाव ठेवायचं असतं. माझ्या पोराचं नाव ठेवायचंय. बाप येईल आता मुलाचा. नाव ठेवायचं, नामकरण करायचंय. कृपा करून सांगा नाव काय ठेवू? महात्म्याने सांगितलं नारायण नाव ठेव म्हणे. नारायण नाव ठेव. अजामिळ आल्याबरोबर नामकरणाचा संस्कार त्या पोराचा झाला आणि बायकोनं सांगितलं, महात्म्याने सांगितलं नारायण नाव ठेवा बरं. नारायण नाव ठेवलं. नारायण नाव ठेवल्याच्या नंतर त्या नारायणाचा तो शेंडेफळ असल्यामुळं, धाकटं पोर असल्यामुळं अजामिळाला फार लळा लागला. त्याची चौकशी तो करायचा. नारायण आला का? नारायण गेला का? नारायण बसला का? नारायण उठला का? नारायण जेवला का? नारायण खेळला का? सगळी चौकशी अखंड नारायण 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 नारायण. अभ्यासच जडला. योग काय, आयुष्य संपलं. अंतकाळाला यमदूत आले. त्यांनी पाश टाकले. याला ओढायचा. एवढ्यामध्ये पोराला हाक मारण्याच्या निमित्तानं पुत्रे ते विकृष्य पुत्र भगवान यदजामिलोपी नारायणे ते म्रियमाण इयाय मुक्तिम विकृष्य पुत्रम. मोठ्यानं हाक मारली पोराला, नारायण. आणि हा काही गेल्याबरोबर विष्णुदूत धावत आले आणि यमदूत असं निवारण करून म्हणायला लागले, हा आमचा आहे, आम्ही नेणार. यमदूत म्हणायला लागले, वेडे का काय तुम्ही? अरे म्हणजे जन्मभर वेश्या संघ, हे वेश्येचं घर, ही याची बायको वेश्या, ही 10 पोरं वेश्येपासून झालेली, हिच्या संतोषा करता यानं नाना दुराचार केलेले, सगळं चरित्र तुम्हाला कळत नाही? विष्णुदूताने सांगितलं ते सगळं खरं, पण आत्ता यानं उच्चार काय केला सांगा? नारायण केला ना? केला. मग आमच्या मालकाचं नाव घेतलं. तुमच्या मालकाचं नाव नाही म्हणे. मग कोणाचं नाव घेतलं? याच्या पोराचं, धाकट्या पोराचं नाव नारायण आहे, त्याला हाक माराय करता नारायण म्हणे. अरे त्याने सांगितलं नारायण नाव ह्याच्या पोराचं की आमच्या मालकाचं? नाही, याच्या पोराचं म्हणे. विष्णुदत्ताने समजावून सांगितलं, याचं पोरग जन्माला यायच्या आधी जगामध्ये नारायण नाव होतं की नाही? होतं. मग ते कोणाचं? महाविष्णूचं. मग ते महाविष्णूचं नाव यानं याच्या पोराला ठेवलं म्हणून त्याची काय मक्तेदारी झाली काय त्या नावावर? नाव कोणाचं? महाविष्णूचं. ते यानं उच्चारलंय, आमचा आहे हा, आम्ही याला नेणार, विष्णू लोकामध्ये नेणार, वैकुंठात नेणार. विष्णुदूताने त्यांचं निवारण केलं यमदूताचं. यमदूताचं काही चालेना. यमदूत परत गेले. यमदूताने परत जाऊन आपल्या मालकाला विचारलं, म्हणे असं असं झालं, तिथे गेलो होतो आम्ही. मग यमधर्माने सांगितलं, आम्हाला 12 जणालाच भागवत धर्म कळतो म्हणे. द्वादशैते विजानीमो धर्मम भागवतम भटाहा. आम्ही 12 जण भागवत धर्म जाणतो. कोण कोण? स्वयंभुर, नारद, शंभू, कुमारहा, कपिलो, मनुः, प्रल्हादो, जनको, भीष्मो, बलिही, वैयासकी आणि वयम, मी. आम्ही 12 जण भागवत धर्म जाणतो. काय भागवत धर्म आहे? जिथे भगवंताचा नामघोष असतो तिथं जायचं नाही. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोषनामाचा. यमधर्माचं यमदूताचं निवारण केलं. विष्णुदूताचं दर्शन झालं. अजामिळाची बुद्धी शुद्ध झाली. भागवतातलं थोडं चरित्र याच्या पुढे वेगळं आहे. अजामिळ शुद्ध बुद्धीचा झाला.
अजमिळाला आपलं आत्तापर्यंत चुकल्याचं ज्ञान झालं. गंगाद्वाराला अजमिळाला तिथे येऊन त्यानं तपस्साधना केली आणि मग विष्णू लोकाला प्राप्त झाला. हे अजमिळाचं चरित्र काय सांगतं? नामप्रकरण. नरकातून उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून आपल्याला नामाचा आश्रय घेता येतो हे शिकवण्याकरता हे अजमिळाचं चरित्र 3 अध्यायातून शुकाचार्याने सांगितलं. पुढं पंचम हे मागून 4थ्या स्कंधापासून संगती पुढे आली. 4थ्या स्कंधात काय झालं होतं? शेवटी प्राचेतसांना 10 प्राचेतसांना एक मारिशा नावाची भार्या मिळाली. तिच्या संसारात त्यांच्या पोटी दक्ष जन्माला आला. एवढं लक्षात आहे आपल्या. दक्ष जन्माला आला. जन्मलेल्या दक्षानं संसार वृद्धी करता प्रयत्न करायचा म्हणून त्याचं असिकनी बरोबर लग्न झालं. दक्षाचं लग्न झालं, असिकनी बरोबर झालं. दक्षाने संसार सुरू केला. संसाराला प्रारंभ करायच्या आधी हंसगुह्य नावाच्या परमात्म्याच्या पूर्वापार चालत आलेल्या स्तवनानं भगवंताची त्यानं स्तुती केली. परमात्म्याला संतुष्ट केलं. कृपादेवाची मिळवली. तपस्साधना झाली. मग दक्षाने संसाराला प्रारंभ केला. संसारात एकदम संतती किती निर्माण करावी? त्याचे बाप 10 जण होते. हा म्हणला मी पोरं 10,000 निर्माण करतो म्हणे. एकदम 10,000 पोरं. एकदम 10,000 मुलं निर्माण केली. नाव काय ठेवायचं? प्रत्येकाला कुठं वेगळं ठेवता म्हणलं. आता बापाचं 10 जणाचं नाव एक, पोराचं 10,000 जणाचं नाव एकच ठेवतो म्हणलं. हरियश्व. सगळ्यांना नाव ठेवून दिलं हरियश्व. मुलं मोठी झाली, जाणकार झाली. पोरांनी विचारलं बाबा आम्हाला काय काम? त्यांनी सांगितलं जा तपस्या करा, सामर्थ्यशाली व्हा, संसार करा, संतान वृद्धी करा, पितृऋणातून मुक्त व्हा, जग वाढवा, जा. तपस्येला पोरं जेव्हा निघाले तेव्हा रस्त्यात नारद भेटले. नारदाने विचारलं कोण रे तुम्ही? दक्षाची मुलं. नाव काय? हरियश्व. कुठं निघाला? तपस्येला. कशासाठी तप करणार? संसार करायचा आहे, त्यासाठी सामर्थ्य मिळवायचंय. काही कळतं का म्हणले तुम्हाला? हरियश्वानी सांगितलं नारदा आम्हाला कळतं की नाही हे जाणून घ्या करता काही प्रश्न विचाराल की नाही? तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर दिली तर कळतं म्हणा, नाहीतर नाही म्हणा. मग याने प्रश्न विचारले. बरेच प्रश्न विचारले. लांबलंच काही ते सांगत नाही आता सगळं. सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली. उत्तरं दिल्याबरोबर सांगितलं तुम्हाला कळतं. मग कळतं तर तुम्ही आता संसार करणार का रे? त्याने सांगितलं आम्हाला कळतं ना, मग आम्ही करायचं ते करू. सगळी मुलं निघून गेली. भगवत प्राप्तीच्या साधनाला लागली. संसाराचा विचार सोडून दिला. दक्षानं विचार केला 10,000 पोरं गेली, आता दुसरी निर्माण केली पाहिजे. पुन्हा हजारो मुलं निर्माण केली. त्यांना नाव ठेवलं शबलाश्व. त्यांनाही सांगितलं संसार वाढवा. ते तपस्येला निघाले. त्यांनाही नारद भेटले. नारदाने त्यांनाही बहकवलं, परमार्थाला लावलं. मग दक्ष विचार करायला लागला माझ्या सगळ्या पोरांना नारद असा माझ्या कार्यापासून विचलित करायला लागलाय, त्याला शाप देतो म्हणे, त्याला एका ठिकाणी कधीच राहता येणार नाही. नारदाने सांगितलं फार चांगली गोष्ट, साधू घुमता भला म्हणतात. सतत संचार करायला मिळेल, सतत महाविष्णूच्या दर्शनाला वैकुंठ धामात जाता येईल, आनंद आहे म्हणे. शाप दिला तो मला आनंदाचा झाला. पुढं मग दक्षाने विचार केला आता पोर नाही म्हणे, पोरी निर्माण करू, बघू म्हणे कशी जगाची वाढ होते. 60 कन्या निर्माण केल्या. दिती अदिती वगैरे सगळ्याच्या सगळ्या कन्या, त्यांच्या 60 कन्या निर्माण झाल्या. त्या कशा करता हे सगळं सांगणं चालू आहे. त्या 60 कन्यामधली एक अदिती नावाची भार्या, कश्यपाला जी दिलेली अदिती नावाची मुलगी, तिच्या पोटी सगळे देव जन्माला आले. अदितीची मुलं, दितीची मुलं ते सगळे दैत्य झाले, आणि अदितीची मुलं ते सगळे आदित्य झाले, आदितेय झाले, देव झाले. त्या सगळ्या अदितीच्या मुलामध्ये एका मुलाचं नाव होतं त्वष्टा. त्वष्टा हा आदित्य आहे, अदितीचा मुलगा आहे म्हणजे देव आहे. आणि त्वष्ट्याचं जे लग्न झालं त्याच्या बायकोचं नाव आहे रचना. रचना ही दैत्य कुळातली आहे. पोरगा आहे देव कुळातलं, पोरगी आहे दैत्य कुळातली. कसं लग्न झालं असेल? होऊ शकतं, त्याला काय करतात, होऊ शकतं. देव कुळातला मुलगा दैत्य कुळातली मुलगी, लग्न झालं आणि त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव विश्वरूप. विश्वरूपाच्या जन्माची कथा सांगायकरता हे सगळं सांगितलं. दक्षाचा वंश पुढे चालला, हा विश्वरूप निर्माण झाला. एवढं लक्षात ठेवा, त्याला 3 मुख होती. सोमपीठम, सुरापीठम, अन्नादमिति शुश्रुम. एका मुखानं सोमपान, एका मुखानं सुरापान, एका मुखानं अन्नसेवन तो करीत होता. म्हणजे दत्तासारखं नव्हतं. 3 मुख जरी असली तरी विचित्र होता. विश्वरूप ज्ञानी,
तपस्वी. पुढं काय झालं, एका दिवशी देवांची सभा भरलेली असताना इंद्र सभेत बसलेला बृहस्पती सभेत आले. इंद्रानं बृहस्पतीचा सन्मान केला नाही. बृहस्पती रागावले, निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर सगळ्या देवांना असा विचार निर्माण झाला, इंद्रासहित सर्व देव विचार करायला लागले की अरे आता आपल्याला गुरु राहिले नाहीत. दैत्याने जर आपल्यावर आक्रमण केलं तर आपल्याला मंत्र सांगणार कोण, अस्त्र कोण देणार आपल्याला. गुरु पाहिजे, गुरु पाहिजे. गुरु गेले गेले कुठं गेले, काही शोध घेऊन उपयोग नाही. मग काय करा, ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं इंद्राने असं असं झालंय म्हणे, गुरु महाराज गेले. इंद्राने सांगितल्याबरोबर ब्रह्मदेवाने विचारलं, गुरु महाराज गेले का घालवले इंद्रा? इंद्र काही बोलला नाही. नाही म्हणे, आता पुढे योजना सांगा. मग त्याने सांगितलं, तो जो विश्वरूप ब्राह्मण आहे ना, त्वष्टा आणि रचनेच्या पोटी जन्मलेला देवाचा मुलगा, दैत्याची मुलगी, त्यांच्यापासून जन्मलेला विश्वरूप, त्याला गुरु करा. तुमच्या पैकीच एका त्वष्टा नावाच्या देवाच्या पोटी जन्मलेला आहे, त्याला गुरु करा. तो तुम्हाला मंत्र सांगेल. त्याच्याकडे सगळे गेले देव. त्याने सांगितलं म्हणे, बाबा तो आमचाच मुलगा जरी असलास तरी ज्ञानी अस. ब्रह्मदेवाने तुला गुरु म्हणून घ्यायला सांगितले. आमचा गुरु हो. तो गुरु झाला. नारायण वर्माचा त्यानं जगाला, त्या नारायण वर्माचा देवांना उपदेश केला, रक्षणाची व्यवस्था केली. पण याचं आईचं घर दैत्याचं घर असल्यामुळे याला देवाचंही प्रेम आहे, दैत्याचंही प्रेम आहे. म्हणून यज्ञामध्ये काय करायला लागला, उच्च स्वरामध्ये देवांना होती आणि हळू स्वरामध्ये दैत्यांना होती द्यायला लागला. केशवाय स्वाहा. देवाला होती देताना जोरात म्हणायचं, हळूच म्हणायचं. हिरण्यकशिपवे स्वाहा. मंदिर सप्तक. इंद्राय स्वाहा, रावणाय स्वाहा, असं चालू झालं. इंद्राला हे लक्षात आल्याबरोबर इंद्राने विचार केला, अरे म्हणे हे घातक आहे आपल्याला. इंद्राने त्याचा नाश केला. त्याचा नाश केल्याबरोबर इंद्राच्या पाठीमागं ब्रह्महत्या लागली. ही ब्रह्महत्या भूमी, झाडं, स्त्रिया, पाणी यांनी वाटून घेतली. काय काय वर मागितले सोडून द्या. याचा बाप होता त्वष्टा. त्वष्ट्यानं विचार केला, काय केलं म्हणले माझ्या पोरानं, इंद्राने माझ्या पोराला गुरु करून मारून टाकलं. या इंद्राला मारणारा मुलगा निर्माण करतो. त्यानं यज्ञ करायचा ठरवला. अभिचार कर्माचा यज्ञ सुरू केला. त्या यज्ञावर त्यानं मंत्र उच्चारायला सुरुवात केली. तो मंत्र काय होता, इंद्र शत्रुर विवर्धस्व. पण स्वर बदलला त्याचा उच्चार करताना. वेदामध्ये स्वर बदलून चालत नाही. मंत्रो हि न स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तमर्थ माह यथेंद्र चतुस्वरतो पराधात. स्वर बदलला की अर्थ बदलतो. आमचे गुरुजी त्याला उदाहरण देत होते. एक साधं उदाहरण गुरुजी द्यायचे. ते एक माजलगाव आहे की नाही, बीड जवळचं. गुरुजी काय म्हणायचे, माजलगाव गावाचं नाव आहे, बरोबर आहे. थोडा स्वर बदलून बघा, माजलं गाव. काय झालं, बिघडलं की नाही. माजल गाव म्हणल्यावर गावाचा बोध होतो. माजलं गाव म्हणल्यावर त्या गावचे लोक जोडेच मारायला येतात आपल्याला. बिघडलं कशानं, अक्षर बदलली का नाही, स्वर बदलला, अर्थ बदलला. इंद्र शत्रुर विवर्धस्व या मंत्राची योजना करताना त्वष्ट्याचा स्वर बदलला. म्हणून त्याला इंद्राला मारणारा मुलगा असं पाहिजे होतं. इंद्रस्य शत्रू. तत्पुरुष समासातून त्याला मुलगा पाहिजे होता, पण तो बहुव्रीही समासातून झाला. इंद्र हा शत्रू यस्य. इंद्र ज्याला मारणार आहे असा मुलगा झाला. इंद्र ज्याला मारणार आहे असा मुलगा झाला. तो कोण, वृत्रासुर. वृत्रासुर जन्माला आला. वृत्रासुरानं इंद्रावर आक्रमण केलं. आक्रमण केल्यावर आता पुन्हा भगवंताला शरण गेले. म्हणले, देवा या वृत्रासुरापासून वाचायला तर आम्हाला गुरु नाही, मंत्र कोण सांगणार, सांगा. त्याने सांगितलं देवाने, वृत्रासुरापासून वाचायचं असेल तर दधीचे ऋषीकडे जाऊन त्यांच्या अस्थीची मागणी करून त्याच्यापासून वज्र नावाचं आयुध निर्माण करा, त्याशिवाय तो मरणार नाही. दधीचे ऋषीकडे सगळे देव गेले. त्यांना हाडं मागितले. त्यांनी देऊ केली, समाधी लावली, शरीर त्याग केला. वनगाई आल्या, त्यांनी शरीर चाटून घेतलं. हाड मोकळी झाली. त्या मोकळ्या हाडाचं इंद्राने वज्र केलं. वृत्रासुराबरोबर युद्ध करायला लागला. वृत्रासुर वीरवाणीनं बोलायला लागला. भगवत भक्तीच्या गोष्टी करायला लागला. शेवटी वृत्रासुरानं इंद्राला सांगितलं, इंद्रा मागच्या युद्धामध्ये तुझी गदा वाया गेली, कारण ती तुझी होती. आता हे वज्र वाया जात नाही, कारण हे तपस्वी ब्राह्मणाच्या अस्थीनं निर्माण झालेलं आहे. सोड माझ्यावर. इंद्रानं वृत्रासुरावर
वज्र सोडलं. इंद्रो वृत्राय वज्रम उदयच्छत वेदात मंत्र येतो. इंद्रानं वृत्रासुरावर वज्र फेकलं. वृत्रासुराचा नाश झाला. नाश होताना त्याच्यानंतर पुन्हा ब्रह्मा हत्येचं आक्रमण इंद्रावर झालं. इंद्र कमल तंतूत लपून बसला. इकडं नहुषाला स्वर्गाधिपती केला. तो रहाटी माझी भांबावला वगैरे वगैरे झालं. वृत्रासुराला अंतकाळामध्ये भगवत भक्तीचं स्मरण कसं काय झालं? असुर आहे ना, त्याला भगवत भक्तीचं स्मरण कसं? त्याच्याकरता त्याच्या पूर्वजन्माचं चरित्र सांगितलं. चित्रकेतू नावाचा एक राजा होता. हाच तो वृत्रासुर. चित्रकेतू नावाचा राजा होता. तो निसंतान होता. अंगिरा ऋषी त्याला ज्ञान सांगायला आले होते, पण यानं ज्ञान नको मला संतती द्या म्हणल्यावर याला त्वष्ट्याची इष्टी करायला लावली आणि त्याला पुत्रलाभ घडवला. झालेला मुलगा, त्याला 1 कोटी बायका, पण पोरग नव्हतं. 1 कोटी बायका असून संतानहीन होता. मग शेवटी 1 पोरग झालं. अंगिरा ऋषीने दिलं. ते झालेलं पोरग बाकीच्या सवतीने मारून टाकलं, विष देऊन मारून टाकलं. आणि ते मेल्याच्या नंतर मग चित्रकेतूला वाईट वाटलं. तो रडायला लागला. अंगिरा ऋषी नारदास सहित आले. चित्रकेतूला पुन्हा त्यांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला. ते पोरग जिवंत केलं. त्याच्या मुखातून काही कोणाचा संबंध नसतो या गोष्टी त्याला ऐकवल्या. चित्रकेतूला वैराग्य झालं. शेषविद्येचा त्याला उपदेश केला. त्याला संकर्षण भगवंताचं दर्शन घडवलं. त्याला विद्याधरत्व दिलं. आणि विद्याधर झालेला हा चित्रकेतू आकाश मार्गानं विमानात बसून संचार करताना कैलासावरून निघाला असताना, कैलासात भगवान शंकर आहेत, बाजूला पार्वती आहे, दोघंही विवस्त्र आहेत, समोर ऋषीमुनी बसलेले आहेत, ब्रह्मचर्चा चालू आहे. चित्रकेतूला हसू आलं. म्हणलं ब्रह्मचर्चा चालू, अर्धांगावर पार्वती बसली आहे. म्हणला शंकराच्या काय गंमत आहे. हसला. पार्वतीनं सांगितलं म्हणे तुला आमचा अधिकार कळाला नाही. पार्वतीनं त्याला शाप दिलं, असुर हो. शाप दिल्याबरोबर तो पाया पडायला आला. म्हणे आई मला तू शाप दिला याचं वाईट वाटलं नाही, माझ्या बोलण्यानं तुझं मन दुखावलं याचं वाईट वाटलं. तो निघून गेल्याच्या नंतर भगवान शंकराला पार्वतीनं विचारलं, म्हणले काय माणूस आहे? म्हणले मी शाप दिला वाईट वाटलं नाही. अगं तो भगवत भक्त आहे, त्याला वाईट वाटत नसतं म्हणे. पाया पडायला कशाला आला? त्यानं बोलून दाखवलं ना तुला. माझ्या बोलण्यानं तुझं मन दुखावलं म्हणून क्षमा मागायला आलो. तू शाप दिला म्हणून उशाप दे म्हणायला आलो नाही. असुर हो असा शाप ज्या चित्रकेतूला, विद्याधर झालेल्या चित्रकेतूला पार्वतीनं दिला होता, तोच असुर झाला तो वृत्रासुर. आणि चित्रकेतू असताना भक्त होता, तिथली भक्ती विसरला नव्हता, म्हणून त्याला भक्तीचं स्मरण झालं. त्याच्या पुढं इंद्रानं इंद्राच्या प्रेमानं दितीच्या मनामध्ये असा विचार आला एका दिवशी, सगळ्या दैत्याची माता इंद्राच्या प्रेमानं भगवान महाविष्णूनं माझा हिरण्याक्ष, माझा हिरण्यकश्यपू यांना मारले, तेव्हा या इंद्राला मारणारं पोरग मी निर्माण करीन. सौती मत्सरानं तिला वाटायला लागलं. त्वष्ट्याचं संपलं, इंद्राला मारणारा पोरगा निर्माण करायचं झालं त्याचं. आता हिला दितीला वाटायला लागलं मी इंद्राला मारणारा मुलगा निर्माण करीन. तिनं कश्यप ऋषीची नवऱ्याची सेवा केली. पती संतुष्ट झाले. विचारलं काय पाहिजे? त्यानं सांगितलं म्हणे महाराज मला वर द्या. देतो म्हणा. दिलं. मागेन ते द्या. मागेन ते दिलं. मला असा मुलगा पाहिजे की ज्यानं इंद्राला नष्ट करावं. काहीतरी व्रत सांगा, त्याच्याकरता मी करायला तयार आहे. कश्यपाने सांगितलं ठीक आहे, 1 वर्ष व्रत करावं लागेल. पुसवन व्रत म्हणतात त्याला. 1 वर्ष व्रत करायचं. व्रतात कोणतीही चूक चालणार नाही. जर चूक झाली तर इंद्राला मारणारा मुलगा होणार नाही. व्रत सांगितलं. हिनं व्रत सुरू केलं. दीर्घकाल व्रत चाललं. व्रतामध्ये बरेच नियम होते. कोणत्याही जीवाची हिंसा करायची नाही, कोणाला शिवीगाळ करायची नाही, खोटं कधी बोलायचं नाही, नख आणि रोम यांचा छेद कधी करायचा नाही, अमंगल वस्तूला स्पर्श करायचा नाही. बरेच नियम, सगळे नियम सांभाळत वर्षभर व्रत झालं. पण एका दिवशी इंद्र मात्र तिच्या जवळ घुटमळायला लागला गुप्त रूपानं. काहीतरी करावं, मला मारणारा मुलगा हिच्या पोटी जन्मणार आहे ना, हिच्या व्रतात काहीतरी चूक झाली की हिच्या पोटात घुसावं, गर्भाचे तुकडे करावेत, मारून टाकावं, हा इंद्राचा विचार. गुप्त रूपानं संचार करत असताना एका दिवशी इंद्राला संधी मिळाली. एकदा संध्याकाळची वेळ होती. हिचं जेवण झालं होतं, चूळ भरायची राहिली, केस बांधायचे राहिले. एकदा सात संध्यायाम उच्छिष्टा व्रतकर्षिता अस्पृष्ट वार यधौतांघ्री. पाण्याने हातापायाला स्पर्श केला नाही, हातपाय धुतले नाहीत, तोंड धुतलं नाही, उच्छिष्ट तोंडाची होती, केस बांधले नाहीत, तशीच झोप लागली.
छिद्र मिळालं इंद्राला. इंद्रानं तिच्या गर्भात प्रवेश केला. गर्भाचे 7 तुकडे केले, 7ही जिवंत राहिले. पुन्हा 7चे 7 केले, 49 जिवंत राहिले. मग इंद्रानं विचार केला, आता ह्यांना मारून उपयोग नाही, इथंच राहावं, यांच्या बरोबर आपण जन्मावं, म्हणजे दितीच्या आपणही संतती झालो की दिती आपल्याविषयीचा द्वेष विसरेल. म्हणून इंद्र पोटातच राहिला, त्यांच्या बरोबर जन्माला आला. 50 जण जन्मले आणि त्याच्यात एक इंद्र आहे पाहिल्या. बरोबर दितीनं विचारलं, इंद्र असं कसं झालं, एका मुलाकरता व्रत केलं होतं, 49 कसे, तू कसा पोटात गेला, सगळं सांगितलं इंद्रानं. इंद्रानं सांगितलं, म्हणे आता मी तुझ्या पोटी जन्मलो ना, माझ्याविषयीचा द्वेष विसर ना, या तुझ्या मुलांना सगळ्यात स्वर्गात नेतो, मरुद्गण नावाचं देवतांचं स्थान या मुलांना देतो. असं म्हणून मरुद्गणाचं स्थान देण्याकरता इंद्राने त्यांना स्वर्गात नेलं. असा इंद्राला मारणारा मुलगा निर्माण करण्याचा, म्हणजे शास्त्रविरुद्ध काहीतरी घडवण्याचा दोघांनी केलेला एवढा मोठा प्रयास निष्फळ झाला. या 2 चरित्रातून आपल्याला पाहायला सापडतात. आणि मग पुंसवन व्रताचा विधी सगळ्याच्या सगळा एका शेवटच्या अध्यायानं सांगून 6ठ स्कंद इथं संपला. 7म स्कंदातलं प्रल्हादाचं चरित्र बघायचं, एकदा भजन करा. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण